ही मतमोजणी धाराशिव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर सुरू आहे। कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलेला आहे। 16 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झालेली असून कैलास पाटील जवळपास 13,000 मतांनी आघाडीवर आहेत। काही कार्यकर्ते त्यांचे जल्लोष करत आहेत। काय भावना आहेत? दादाचा विजय माहिती होता आधीपासून होणार आहे म्हणून। दादाचं काम चांगलं होतं, दादांनी सगळ्या जनतेची सेवा केलेली आहे, त्याच्यामुळं एवढं मताधिक्य भेटत आहे। कळंबचा उमेदवार असून सुद्धा कळंब तालुक्यातून 12,200ची लीड भेटलेली आहे। आणखी लीड भरपूर भेटेल, 50,000 दादा विजय होतील अशी 30 फेऱ्यात आता किती मतांची आघाडी कैलास दादांना मिळेल असं वाटतं? 30 फेऱ्या कर 50,000ची आघाडी मिळेल वाटतं कैलास दादाला। हो, लय भारी कामं केले कैलास दादा। काम तसं आहे। हां, सर्वसामान्यांचा नेता। काय वरती तर महायुतीचं सरकार आले आणि इथं कैलास पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। काम दमदार आहे ना इथं। काम धंदा आहे म्हणून उस्मानाबाद, धाराशिव, कळंब विधानसभा मतदारसंघात त्यांचं पूर्ण काम चांगलं आहे। सर्वसामान्यांचा नेता। काय विजय कशामुळे झाला कैलास पाटलांचा? सतर्क संपर्क, लोकांची कामं आणि नडी जनसंपर्क, जनसंपर्क, प्रामाणिकपणा, गद्दारी न केल्यामुळे, निष्ठेनं काम केल्यामुळे, निष्ठेचं फळ आहे। निष्ठे पण आता मला सांगा या पुढे या कैलास दादांनी आणि ओम दादांनी 1 नंबरचं या जिल्ह्यातलं आणि तालुक्याचं काम 1 नंबरचं केलेलं आहे म्हणून यांच्या मागे जनता आहे। आणि आमची इच्छा आहे कैलास दादा म्हणजे आणि ओम दादा म्हणजे जोक नाही, ह्या जिल्ह्यातला 2 बॉस, फक्त 2 बॉस। या पुढे या। काय विजयाची खात्री होती का? विजयाची 100% खात्री होती। दादा निवडून येणार होते आम्हाला 100% माहिती होतं। आणि निष्ठावंत दादा विजय हा नक्कीच असतो। बरं, कितींची आघाडी मिळेल? 25,000च्या पेक्षा जास्त आघाडी मिळेल दादांना। मागच्या वर्षीपेक्षा जास्त मिळेल। काय वरती सरकार महायुतीचं आलंय? सरकार कोणाचं? लाडकी बहीण तौसिफ मंजूर शेख। आम्हाला फक्त दादाला आणायचं होतं। आमच्या ती फक्त आमची इच्छा झाली होती। सगळे आमची पब्लिक आमच्या समोर आली होती, तरी बी आम्ही लढलो, तरी बी आमचं एक आघाडीवर चालू आहे अजून। तेवढा धन्यवाद। विजय नक्की होता आमचा। सत्ता जरी महायुतीची आली असली तरी दादांनी गेल्या वेळेस विरोधी पक्षात असताना सुद्धा मतदारसंघात कामं केली, पण त्याला स्थगिती दे, कुठं काय कर। पण आता जरा त्यांना ताकद मिळायला लागली, 25,000 येतील, करतील काम। आणि कैलास पाटील हे निम्म्या फेऱ्या जवळपास झालेल्या आहेत आणि कैलास पाटीलांची 13,000 मतांची आघाडी आहे। कैलास पाटील यांची विजयाकडे कूच सुरू आहे आणि 2 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येईल याची शक्यता आहे।